दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालाचा विरोधकांकडून जोरदार निषेध करण्यात आलाय। आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं शरद पवार गटाने स्पष्ट केलंय। तर निवडणूक आयोग सुपारीबाज संस्था असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला पदांची घोषणा करण्यात आली, पण कोणत्या पक्षाचं हे आम्ही तुम्हाला आज सांगू शकलेलो नाही। तुम्हाला अंगवळणी पडलेल्या पक्षाचं नाव आणि घड्याळ या बाबतीत निवडणूक आयोगाने वेगळा निर्णय घेतला। त्या निर्णयावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। जर या देशात न्याय शिल्लक राहिलेला असेल, जर न्यायाधीश खरी बाजू बघून निर्णय घेत असतील, तर नक्की पक्ष आणि चिन्ह परत आपल्याला मिळेल असं आम्हा सगळ्यांना आशावाद आहे। एक ते निवडणूक आयोगाच्या गळ्यामध्ये मोदी शहांचा पट्टा आहे गुलामीचा, आणि हातामध्ये हत्यार आहे लोकशाहीचा खून करण्यासाठी। निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे। मोदी शहांच्या सुपाऱ्या घेऊन राजकीय पक्षात फूट पाडणाऱ्यांना ती प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांची खून करते। अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं काम चालू आहे। म्हणजे खरं म्हणजे ह्याला आश्चर्य काही करण्याचं काहीच बाब नाही। याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की शिवसेनेचा सुद्धा चिन्ह आणि नाव हे जे मूळ त्याची स्थापना करणारं ठाकरे कुटुंबीय आहे, त्याच्याऐवजी तो सर्व चिन्ह आणि पक्षाचं नावसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे। त्यामुळे हाही निकाल तसाच होणं अपेक्षित होतं। मला त्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही आहे। जे तिथे झालं तेच इथे होणार आहे आणि झालं तसंच। आणि त्यामुळे पवारसाहेबांनी ज्या पक्षाची स्थापना केली, जो पक्ष त्यांनी वाढवला, तो पूर्णपणे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे तो आता अजित पवारांकडे गेलेला आहे, स्पष्टच झालं। त्यामुळे यात आश्चर्य वाटण्याचं काहीच नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।